धावेंसाठी पिसेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. तर जे सर्व सामने मात्र 3 षटकांचे असतील, कारण का मॅनेजमेंट कमिटीकडून आम्हाला सूचना येतात की फायनल मेगा फायनलचा जो सामना असेल तो मात्र कुठेतरी 4 ते 5 षटकांचा या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यात यावा. या अनुषंगाने यापुढील सर्व सामने 3 षटकांचे असणार आहेत. केवनी विपक्ष बल्ल्याने रिपोर्टिंग करायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर 2 संघांदरम्यान पाहायला मिळेल टॉप 3 साठी लढत असणाऱ्या बल्ल्याने विपक्ष केवनी. तिसरा दिवस नावावरती राहिला होता बल्ल्यानी संघाचा आणि चौथा दिवस केवनी संघाच्या नावावरती राहिला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती 17 या आकड्यावरती आणि दुसरा षटक मार्गस्थ असताना अजय हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न अफलातून दर्जेदार षटकार पाहायला मिळतो विनयच्या बॅटमधून. विनयला मात्र थांबवणं फार कठीण असणार आहे. विनय एक चांगला फलंदाज आहे. अमने लोणार परिसराचा जर विचार केला तर नक्कीच विनयची बॅट आपण नेहमी तापताना पाहतोय. त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले. धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना विनय आणि विजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप बीट करत असताना पाहतोय. परंतु चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अजयला करावी लागेल. कुमारने 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर अजयवरती हल्ला चढवला जातोय. मॅनेजमेंट कमिटीला आज सूचना असतील. मेगा फायनलचा दिवस आहे. 5 दिवस आपल्या पद्धतीने चांगले मॅनेजमेंट पाहायला मिळे. महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेली स्पर्धा पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आज शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी मात्र मेहनत घ्यावी लागेल. अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. हावरे ग्रुपचे नक्कीच प्रोप्रायटर पाहायला मिळतील. देशमुख ग्रुपचे प्रोप्रायटर पाहायला मिळतील. अनेक मान्यवर आज या क्रीडांगणावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता. पीक केलाय. फेकून दिला. अगदी पाहायला गेला तर डीप क्षेत्रामध्ये तत्पर मिळालेली एकच धाव. भव्य दिव्य क्रीडांगण पाहायला मिळतोय. 3 गावांसाठी नक्कीच हे राखीव असलेलं क्रीडांगण पिसे कोंढेरी वासुंदरी गावासाठी उभारलं गेलं. आमचे नक्कीच विजयदादा पाटील पिसेगावचे उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून ही स्वप्न नगरी अर्थातच क्रीडा नगरी बनवली गेली आहे. दरम्यान झेलची संधी होईल का? मिडऑन क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा सहजरित्या पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली. 2 षटकांचा वावगे खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहायला मिळते 33 या आकड्यावरती.
10 वाजून 16 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली व त्याने 10 वाजून 26 मिनिटं झालेत आणि तिसरा षटक आहे 5 मिनिटाच्या अवधीच्या आत तुम्हाला कंप्लीट करावा लागेल मुठवाल संघाला, अन्यथा मात्र शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडूला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. कारण की या स्पर्धेचे नियम म्हटले ना तर फार कडक पाहायला मिळतात. पहिल्या दिवसापासून अनेक संघांना पॅनलाइज केले गेले, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतात आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पिंपलास संघाला जय मसोबा पिंपलास संघाला पहिल्या दिवसामध्ये बाद केलं होतं आणि त्याच अनुषंगाने काही जे नियम आहेत ते प्रत्येक संघाला मात्र बंधनकारक असणार आहेत. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. अगदी पाहायला गेलं तर दिशा देण्याचा प्रयत्न विनयच्या माध्यमातून राहिलाय. सिंगलने मात्र धाव रोटेट केली जाते. एका धावेने फारसा फरक पडणार नाही मुठवाल संघाला, कारण का माहिती आहे या क्रीडांगणाचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपण कोंढेरी विपक्ष वासुंद्री पाहिला होता आणि वासुंद्री संघाने पहिल्या 4 षटकामध्ये 78 धावा जोडल्या गेल्या होत्या. 78 धावांचा पाठलाग करत असताना कोंढेरी संघाने 65 धावा जोडल्या होत्या. चांगली कंटेस्ट पाहायला मिळाला होता, कारण का फलंदाजी करण्यासाठी ही विकेट मात्र फार नंदनवन राहिली आहे. पहिल्या दिवसापासून अनेक स्पर्धांमध्ये आपण 70-70चे बॉल्स पाहतो, परंतु या क्रीडांगण मोठा असल्या कारणाने कोंढेरी स्पोर्ट कोंढेरीच्या माध्यमातून कॅप्टनचे बॉल यूज केले जातात आणि त्याच अनुषंगाने षटकार मारणं फलंदाजासाठी एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना सुबोध चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत. आज अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय माधू ठाकरे आणि त्याने राज ठाकरे आपण पाहतोय. सलग 5 दिवसामध्ये हिरामन खरकर सर पाहिले होते. पहिले जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गोट्या डान्सिंग अंबर पाहिला, त्यानंतर हॅरी आणि माधव ठाकरे हे नक्कीच सुप्रसिद्ध महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. दूरवरचा प्रवास दरम्यान शॉर्ट ऑफ लेनचा चेंडूचा पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक. 1 बॉम्ब सीमारेषा बार चौकार. चा दिवस आहेत. आपण 4 ते 5 सेकंदाचे गाणी वाजवायचे आहेत. ज्यावेळी 12 वाजता महाराष्ट्राची लोककला अर्थातच लावणी नृत्य होणार आहे, त्यावेळी मात्र तुम्हाला भरपूर संधी दिली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये पूर्ण एक लावणी वाजवली जाईल आणि मात्र आपल्या राईट साईडला स्टेजवरती नृत्य केला जाईल. अनेक स्पर्धा पाहिल्या, परंतु या स्पर्धेचं चर्चा पूर्ण टिटवाला कल्याण ग्रामीण मधील नंबर 1 ची स्पर्धा नक्कीच लेखाजोखा पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर वेग भन्नाट होतं, परंतु गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहिला मागील चेंडूवरती. त्याच अनुषंगाने दिशा भरकताना पाहतोय. अवांतर धावपळीवरती ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 40 या आकड्यावरती. चांगला कंटेस्ट पाहायला मिळतो. आमने लोणार परिसरामधले 2 संघ आज या क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता, भिडकलून दिला लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. विनय मात्र मैदानाच्या आतमध्ये 4ही बाजूने फटके चढवताना पाहतो. त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले, 3 चौकार विनयच्या बॅटमधून पाहिलेत. चांगली फलंदाजी करतोय. 10 चेंडूमध्ये 34 धावांवरती खेळी करतोय विनय. आजच्या दिवसामधील पहिली 50 कंप्लीट करेल की काय अशा शंका आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर गतीचा फसवा चेंडू फिंगर रोल्स केले होते, कारण माहिती आहे विनय समोर असताना बॅट जोराने फिरवली जाते. त्याच वेळी मात्र कुठेतरी चकमा देताना पाहतोय गोलंदाज सुबोधला. सुबोधने मात्र चांगली गोलंदाजी केली, कमालीची गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये मात्र 11 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल का? एका धावेने मात्र संतुष्ट मानावं लागेल. 3 षटकांचा वफकी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते पीसे संघाची 45 आकड्यावरती. महत्वाची बाजू म्हटली तर एकही विकेट अजूनपर्यंत गमावलं नाहीये. 3 षटकांचा वफकी खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये कोबाने 17 धावा खर्च केल्या, त्यानंतर अजयने मात्र 16 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये सुबोधने 12 धावा खर्च केल्यात. नक्कीच चांगला पाहायला गेला तर
परफेक्ट 14 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळले आहेत मुठवाल संघाच्या माध्यमातून. आज मेगा फायनलचा दिवस आणि कुठेतरी टायमिंग सेव्ह करावा लागेल म्हणून षटक जरूर कपात करावे लागतील, कारण का मेगा फायनलचा जो सामना असेल त्या षटकामध्ये त्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त षटकं कशा प्रकारे फेकले जातील, कारण का अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो मेगा फायनलचा सामना 2 षटकांचा 1 षटकांचा खेळवला जातो. परंतु आम्हाला मॅनेजमेंट कमिटीच्याकडून सूचना येतात की मेगा फायनलचा जो सामना असेल तो 4 ते 5 षटकांचा झाला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने पीक करण्याचा प्रयत्न बीड काढून दिलं 6 धावांसाठी लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर नेत्रदीपक षटकार. करावं तेवढं कमी आहे. एक मोठं नाव आहे आणि त्या नावाचा साजेशी स्पर्धा विजयदादा पाटील त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. सलामी कक्षाला सलामी देताना 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच चेंडू मात्र दुसरा फेक ट्रसमध्ये चेंडू अडकलाय आणि त्या अनुषंगाने तिथून चेंडू काढू शकत नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 57 आकड्यावरती. विनय मात्र 14 चेंडूमध्ये 47 धावा जोडल्या गेल्यात. या चेंडूवरती अर्धशतक कंप्लीट होईल की काय. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एका धावेवरती मात्र मानावे लागतंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 आकड्यावरती. नक्कीच विनय आपण स्ट्राईकला पाहू शकता. 48 आकड्यावरती खेळताना पुन्हा एकदा झेलची संधी, परंतु सोपा झेल सोडला गेलाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल का. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. 49 धावांवरती मात्र विनय बाद होताना पाहतोय. 50 जरूर कंप्लीट झाले असते परंतु चांगला थ्रो पाहायला मिळतोय. कुठेतरी निराश असतील ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत होता, परंतु 50 धावांवरती कंप्लीट करू शकला नाही. अर्थातच पाहायला गेला तर विनय दुसऱ्या धावेची आवश्यकता होती का, परंतु स्ट्राईक घेणं फार गरजेचं होतं कारण का शेवटचा चेंडू शिल्लक होता. परंतु विजयदादा यांना नक्कीच पाहायला गेला तर स्ट्राईक एंडला थांबणं आवश्यक होतं, परंतु तशा प्रकारचं चित्र न घडता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विनय बॅक टू पुलन जाताना पाहतोय. 49 धावांवरती बाद झालं. 15 चेंडू 49 धावा, एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून पाहिली गेली. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. जेलची संधी आहे, फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 60 आकड्यावरती आणि 61 धावा बनवाव्या लागतील अर्थातच मोठवाल संघाला. पैसे संघाला विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. आज मात्र दिवस मेगा फायनलचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी धावा वाचवाव्या लागतील. या संघाला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल.
नक्कीच टॉस केला जाईल. बल्ल्याने विपक्ष केवणी तसेच आमचे पिसेगावचे उद्योजक सुधा पाटील यांना विनंती करतो का आपल्या हस्ते या सामन्याचा टॉस करण्यात यावा. नक्कीच टॉस केला जातोय. आपण टॉस बॉक्स मध्ये पाहू शकता बल्ल्याने विपक्ष केवणे टॉस बॉक्स उभारला गेलाय. नील डेकोरेटर्स कोंढेरी जे प्रोप्रायटर आहेत नील गायकर, चांगलं भव्य दिव्य आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. नक्की टॉस जिंकलाय केवणी दिवा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लगेच तुमचा 3 षटकांचा सामना खेळला जाईल. दोन्ही संघाने सज्ज राहायचे आहेत. ज्या पद्धतीने पहिला चेंडू फेकला जाईल त्यानंतर मात्र टायमिंग सेट केलं जाईल. पीसे संघ 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकणं आवश्यक असणार आहेत, अन्यथा मात्र पॅनलाइज केलं जाईल. कारण का मेगा फायनलचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण प्रत्येक सामना फास्ट खेळवायचा आहे. कारण का जेणेकरून दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला नावली नृत्य करण्यासाठी थोडा वेळ भेटला पाहिजे. कारण का मॅनेजमेंट कमिटीचा विचार केला तर एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. महाराष्ट्राची लोककला लावणी नृत्य पाहायला मिळतोय. तसेच महादेवजी ठाकरे पंच, त्यांचे सुपुत्र राज ठाकरे, पार्वती क्रेशर, MR पंच पॅनल 9 नंबर सरकार आज या क्रीडांगणावरती अवतारलेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा डान्स केला जाईल. नक्कीच जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल 9 नंबर सरकार आणि लावणी नृत्यामध्ये, यात काही शंका नाही आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या नक्कीच 61 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्याच चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. 1 बॉम्ब सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. सर्व संघांना सूचना असतील, यापुढे सर्व सामने मात्र 3 षटकांचे खेळवले जातील. मेगा फायनलचा दिवस आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी सकाळच्या सत्रापासून आम्हाला मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना येतात की प्रत्येक सामना मात्र 3 षटकांचा खेळवला जाईल आणि मेगा फायनलचा सामना नक्कीच 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. दरम्यान पुढे एकदा खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तत्पर एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 61 धावांचा पाठलाग करायचा. प्रति षटकामागे 15.25च्या सरासरी धावसंख्या जोडायची आहे आणि ती रणनीती मात्र मैदानाच्या आतमध्ये रणजित आणि विशालच्या माध्यमातून पाहतोय. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. उर्वरित 3 चेंडूमध्ये मात्र एखादी महत्वाची विकेट मात्र कॅरी करावं लागेल. आज आमच्या समोर नक्कीच समालोचन कक्षामध्ये जोडले जातील प्रथमेश ठाकूर, रोशन संते, वाईजाप घारिवली, अर्थातच डोंबिवली, ते सुद्धा आपल्यापर्यंत जोडले जातील. दरम्यान पुन्हा एकदा बॅटची कडा, फास्ट स्लीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटची सुद्धा संधी निर्माण झाली होती, परंतु एक धाव रोखू शकले नाहीत. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 7 आकड्यावरती. 10:36 नक्कीच पहिला चेंडू पडला होता आणि मात्र अवघ्या 4 मिनिटांमध्ये 4 चेंडू फेकले गेले. दरम्यान पुन्हा एकदा फुल आरलाईनचा चेंडू आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अर्थातच प्रेक्षकांच्या माध्यमातून झेल पकडला गेला. 6 धावेंसाठी षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आता वेगाने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते अर्थातच 13 आकड्यावरती. मगाशीच मी सूचित म्हटलं होतं की 15.25च्या सरासरी धावसंख्या मेंटेन करायची आहे आणि त्याच अनुषंगाने चांगली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय रणजित आणि विशाल. स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतो, डॉट चेंडू. पण त्यांचा षटक समाप्तीचा इशारा होता. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 13 आकड्यावरती.
10:41 झालेत. अगदी पाहायला गेलं तर 5 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त झालाय. उर्वरित 2 षटकं मात्र 10 मिनिटांमध्ये फेकावे लागतील पिसे संघाला. यानंतर सामना पाहायला मिळेल बल्ल्याने विपक्ष केवणी. नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळेल. 3 षटकांचा सामना आणि मात्र प्रथम टॉस जिंकून केवणी दिवा या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे MP बल्ल्याणी संघाने. MP बल्ल्याणी संघाचा जर विचार केला ना सुजित, तर सूरज भगत हे मोठं नाव आहे कल्याण ग्रामीण मधील. त्याच्या नावावरती पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये 47, दुसऱ्या सामन्यामध्ये 45 आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 30+ अशा पद्धतीच्या धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आणि त्याच अनुषंगाने नक्कीच तोच सूरज भगत आज चांगली फलंदाजी करेल की काय, की केवणी दिवा संघाचा करण पाटील, नक्कीच बिग बॅटल दोघांमध्ये असणार आहे, यात काही शंका नाही आहे. दोन्ही दिग्गज संघ त्या संघादरम्यान या सामन्यानंतर आपण सामना पाहणार आहोत. करण पाटील विपक्ष सूरज भगत हा असा सामना पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा फुल ऑरलाईनचा चेंडू होता. बेडका अंधळ्याचा प्रयत्न 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच तिसऱ्या दिवसामध्ये दिग्गज संघ पाहिले होते. गोरसई ए गोरसई बी या दोन्ही संघांना बल्ल्याणी संघाने पराभूत केलं होतं आणि त्याच्या जोरावरती आज या क्रीडांगणावरती पुन्हा एकदा आपण त्यांना पाहतोय. स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. दिशा दिली आहे. 1 बामसी मार्शा बार चौकार. चेस करणं फार सोपं असतं आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय रणजित आणि विशाल. आविष्कारवरती मात्र आता हल्ला चढवला गेलाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावरती. 61 धावा बनवायच्या आणि चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाज विशाल. पुन्हा एकदा नक्कीच एक अनोख्या स्टाईलने पाहायला मिळतात वाईट देताना माधव ठाकरे. 9 नंबर सरकार. सलग 5 दिवस आपण हॅरीला पाहिलं होतं. हॅरीने फार सारं मनोरंजन केलं आणि त्याच पद्धतीने आज माधव ठाकरे सुद्धा अनेक मनोरंजन करतील यात काही शंका नाही आहे. बाप बेटा की जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळेल. सीमारेषा बार चौकार. फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये मात्र रणजित नावाचं वादळ जरूर घुमताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 28 आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. उर्वरित धावसंख्येचा विचार केला 15 चेंडू आणि 33 धाव्यांची आवश्यकता असणार आहे मुठबाल संघाला. पारड जड म्हणता येईल मुठबाल संघाचा ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रणजित करतोय. पुन्हा एकदा फुल ऑरलेनचा चेंडू होता. दिशा दिली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जयेशला पण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय तत्पर. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. बिग बॅटल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकाच पंचक्रोशीतले 2 संघ पिसे विपक्ष मुठवाल संघ. अनेक सामने या 2 संघांदरम्यान आपण पाहिलेत. अमने लोणाळ असोसिएशनमध्ये खेळताना आणि आज या कल्याण ग्रामीणमध्ये खेळत असताना एक बिग बॅटल आपण रंगताना पाहतोय. 29 धावा पाहायला मिळतात. फुल ऑरलाईनचा चेंडू होता. थांबणार नाहीये. सीमारेषा पार 6 धावांसाठी मुठवाल गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार.
जे धावसंख्या जाऊन पोहोचली 35 आकड्यावरती. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप बनवताना आपण पाहतोय मुठवाल संघाला. चांगली पार्टनरशिप पीसी संघाच्या माध्यमातून पाहिली, परंतु आविष्कार हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी दबाव प्रेशर जरूर निर्माण झाला असावा अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. विकेटची नित्यंत आवश्यकता असेल पीसी संघाला. दरम्यान पुन्हा एकदा विकेटची आवश्यकता. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फर्निचर दिसताय. बॅक टू पवेलियन. पहिला धक्का लागतोय टीम मुठवालला. माधव ठाकरे यांचा आपण सॉन्ग पाहतोय. मैदान गाजवलंय नक्कीच. आज मात्र हे क्रीडांगण माधव ठाकरे यांच्या माध्यमातून गाजवलं जाईल यात काही शंका नाही आहे. मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसांमध्ये मात्र दिग्गज पंच पाहायला मिळत आहेत. कारण की मानाच्या आणि सन्मानाची स्पर्धा पाहतोय. कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2026 पर्व 10वं आणि 10व्या पर्वामध्ये थाटामाटात हा सोहळा नक्कीच सजवला गेलाय कोंढेरीकरांच्या माध्यमातून. कोंढेरी जर म्हटलं ना तर नक्कीच एक कलाकारांचं गाव आहे, जिथे अनेक समालोचक असतील, कीर्तनकार असतील, भजन मंडळी असतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या गावाचं नाव पोचवण्याचं काम मात्र या कलाकारांच्या माध्यमातून नेहमी पाहत असतो. आणि तोच गाव मात्र त्या गावाची स्पर्धा पाहायला मिळते, अर्थातच कोंढेरीकर चषक. आणि कोंढेरीकर चषकामधील मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामधील पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये जरूर विनय 50 पासून वंचित राहिला. 49 धावांची इनिंग त्याने साकारली आणि त्याच्या संघासमोर खेळत असताना मुठवाल संघाची सलामीची बॅटर रंजित आणि विशालने चांगली पार्टनरशिप बनवली. आणि त्यानंतर पहिला फॉलो थ्रू आपण आविष्कारच्या माध्यमातून पाहिला. पुन्हा एकदा बॅटच्या दिशेने चेंडू येत नाही, दिशा दिले कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला. तत्पर मात्र एका धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 36 आकड्यावरती. उर्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी मात्र 25 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 25 धावा. मुठवाल विपक्ष पीसी संघादरम्यान. नक्कीच मॅनेजमेंट कमिटी जे आपण पाहतोय सतीश गायकर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा फार सारी मेहनत. सुजित पावशे असतील, गौरव केने असतील, मयूर केने, मनीष गायकरचा विचार केला ना त्या स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत राहिली आहे. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा फसवा चेंडू पाहायला मिळत आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. व्हेरिएशनचा सिद्धांत मैदानाच्या आतमध्ये यूज करताना आपण पाहतोय. एक चांगली गुणवत्ता असलेला हा गोलंदाज बंटीला आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिर 36 आकड्यावरती. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ अजूनही मात्र शिल्लक असेल मैदानाच्या आत. बॅलन्सिंग स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडूचा खाली क्षेत्र निवडलाय. वन बॉम्ब सीमारेषा पार चौकार. एम आर पॅनल पंच नक्कीच माधव ठाकरे आणि राज ठाकरे बाप बेटा की जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा. शॉर्ट फाईन लेग होतं बीट. शॉर्ट थर्ड बॅन होतं बिग. आणि चेंडू वेगाने जाईल 4 धावेंसाठी. नशिबाचा चौकार. तर लागोपाठचे 2 चौकार पाहायला मिळतोय. एकदा मात्र पीसी संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतोय, तर लगेचच मुठवाल संघाच्या बाजूने हा सामना झुकताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 44 आकड्यावरती. उर्वरित 8 चेंडूमध्ये मात्र 17 धावेंची आवश्यकता असेल. 8 चेंडू 17 धावा.
8 चेंडू 17 धावींची आवश्यकता असणार आहे उर्वरित सामन्यामध्ये. बॅलेन्स स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. एखादा डॉट चेंडू नक्कीच मजबूत पकड निर्माण करेल पीसे संघ, परंतु एखादा चौकार षटकार जर इथून आला तर नक्कीच मजबूत पकड निर्माण करेल मुठवाल संघ. कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा लावण्याचा प्रयत्न राहिला. अगदी पाहायला गेलं तर एका धावेवरती संतुष्ट मानावं लागतंय. इथून मात्र नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करतोय पीसे संघ. मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर अजूनही पाहायला गेलं तर 45 आकड्यावरती. उर्वरित 7 चेंडूमध्ये 16 धावींची आवश्यकता. एक सोपं समीकरण आहे, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बंटीच्या माध्यमातून पाहतोय. मोठे फटके मात्र या षटकामध्ये खेळू दिले जात नाहीये. पुन्हा एकदा आडेबाटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चुकी करता असताना विनयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. झेल घेण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. 2 धावेने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावरती. 6 चेंडू 14 धावींची आवश्यकता असणार आहे. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. कुठल्याही संघाला टीम मीटिंग करून द्यायची नाही. मेगा फायनलचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने मात्र आज मॅनेजमेंट कमिटीचा जर विचार केला तर सर्व कोंढेरी स्पोर्ट कोंढेरीचे सर्व प्लेयर्स आज जरूर हजर आहेत. सुजित पावशे असतील, राजू गायकर असतील, रुपेशजी गायकर असतील, यांची सुद्धा या स्पर्धेमध्ये फार मोठी भूमिका राहिली आहे. पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा कशा प्रकारे चांगली होईल याच्याकडे मात्र त्यांचं लक्ष पाहायला मिळतोय. अनेक मान्यवर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. या क्रीडांगणाचा विचार केला तर वारंवार मी म्हटलं जातं की चांगला क्रीडांगण या परिसरामध्ये उभारलं गेलं आहे. विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून 3 गावांसाठी हा राखीव क्रीडांगण पाहायला मिळतोय. पिसे, कोंढेरी आणि वासुंद्री या 3 गावांसाठी हा राखीव क्रीडांगण, स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण म्हणून ओळख या परिसरामध्ये या क्रीडांगणाची पाहायला मिळते. आणि क्रीडांगण पूर्ण सजवण्याचं काम मात्र नील इव्हेंटच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगली स्पर्धा. टिटवाला नगरीमधील, कल्याण ग्रामीणमधील नंबर 1ची स्पर्धा वारंवार म्हटलं तर अवघड ठरणार नाही आहे. कारण का कोंढेरी स्पॉट कोंढेरीचं म्हटलं ना तर आपल्या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीचा स्पर्धा होत नाही, अशी स्पर्धा करण्याची नेहमी त्यांचा मानस असतो आणि ते स्पर्धा मात्र पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. भिडकावून देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी आहे, परंतु संधीचं सोनं केलं जात नाहीये. तत्पर मिळतील या 2 धावा. 2 कॅमेऱ्याने मात्र ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं मॅनेजमेंट, GSL प्रोप्रायटर पाहायला मिळतात देसाई गावचे. नक्कीच अग्री समाजाला पुढे नेण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तसेच आमचे समालोचक रोशन संते सर असतील, प्रथमेश ठाकूर असतील, विनंती असेल संजय मगर यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पाडवायचं. दरम्यान अगदी पाहायला गेला तर ड्राईव्ह केलं हलक्यात आणि स्पर्श करण्याचा प्रयत्न राहिला. तत्पर मिळालेली एकच धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली. अर्थातच पाहायला गेला तर 50 आकड्यावरती. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 मध्ये 11 धाव्या बनवाव्या लागतील. चांगली मजबूत पकड निर्माण केली आहे अर्थातच पीसे संघाच्या माध्यमातून. 4 चेंडू 11 धावा. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा, कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जरूर धाडस दाखवत होता, परंतु स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र मानस दाखवत. त्याच अनुषंगाने निर्धाव चेंडूची होईल सांगता. 3 चेंडू 11 धावा विजयासाठी बनवावे लागतील मुठवाल संघाला. पुन्हा एकदा फुल आर्लिनचा चेंडू होता. अगदी पाहायला गेला तर दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अखेर मात्र इथे होते चूक. सीमारेषा पार देऊन जाईल 4 चौकार.
आता मात्र समीकरण चेंज होताना पाहतोय. 2 चेंडू 7 धावा. अगदी पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कधी पीसी संघाच्या बाजूने झुकताना पाहतोय तर कधी मुठवल संघाच्या बाजूने झुकताना पाहतोय. 2 चेंडू 7 धावा. चुकीचं क्षेत्ररक्षण आहे, त्याचाच कुठेतरी फायदा होत असताना मुठवल संघाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 7 धावा. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. चेसिंग अँड रेसिंग पूर्ण कंपल्सरी असणार आहे स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच बल्ल्याणी संघ सज्ज राहायचं आहे. आपण खेळाडू कक्षाकडे नक्कीच जायचं आहे. तसेच केवणी संघ आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा झेलची संधी आहे. नक्कीच मात्र झेल पकडू शकले नाही आहेत आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केलेत. आता मात्र समीकरण फार 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता असणार आहे. चेसिंग कंपल्सरी 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जर हा झेल पकडला असता तर नक्कीच 1 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता राहिली असती. भावेशने मात्र चांगले एफर्ट लावले होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर झेल पाहायला मिळालं. त्याच अनुषंगाने 2 धावा सहज कंप्लीट केले गेलेत. 1 चेंडू 5 धावा. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता असणार आहे. अगदी पाहायला गेला तर 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता असणार आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर नक्कीच ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. षटकार मात्र मारावा लागेल. 1 चेंडू 5 धावा. रनअप मध्ये फारसा बिघाड पाहायला मिळतोय. मात्र स्ट्राईक एंडला फलंदाचा विचार केला तर रणजित आपण ज्या पद्धतीने फलंदाजी केली तर रणजितला पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. झेलची संधी. सामना मात्र विजय केला अर्थातच पीसे संघाने. हार्ड लक बॅड लक मुठवाल संघ. लगेचच केवणी संघाला विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. आज मेगा फायनलचा सामना आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी सामने फास्ट खेळवायचे. सर्व सामने 3 षटकांचे असणार आहेत. याची मात्र आम्हाला मॅनेजमेंट कमिटीकडून सूचना येतात, कारण कालच्या दिवसामध्ये फारसा अंधार झाला होता आणि त्या अनुषंगाने कालची मॅच बल्ल्याने विपक्षी केवणी टॉप 3 मध्ये दाखल होण्यासाठी जो सामना राहिला होता तो सामना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करतोय. केवणी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. केवणी संघाला विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरायचे आहेत. तसेच बल्ल्याणी संघाला विनंती असेल की आपण सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. अवघ्या 15 चेंडूमध्ये 49 धावा जोडल्या गेल्या. या सामन्याचा सामनावीर ठरतोय विनय पाटील. विनय पाटीलला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचा. लगेचच आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. नक्कीच तत्पर आमचे जवळचे मित्र अर्थातच प्रथमेश ठाकूर हे दाखल झालेत. आपण समालोचन कक्षामध्ये बदल घडवूया. आवाज ऐकूया अर्थातच प्रथमेश ठाकूर यांचा.